Good morning, student. Once again, welcome to the class. Today we are started new chapter number 14. Transports means वाहतूक. तर आपल्याला बघा इथे पिक्चर दिसत आहे. एक बॉय आहे जो स्कूलमध्ये जात आहे पाईप. नंतर नेक्स्ट पिक्चरमध्ये आहे तोच बॉय नेक्स्ट डेला बायसिकलने जात आहे स्कूलमध्ये. आणि थर्ड पिक्चरमध्ये तोच बॉय कारमध्ये जात आहे स्कूलमध्ये. तर अशा प्रकारे हे काय आहे, ट्रान्सपोर्ट आहे, वाहतूक आहे. तर बघा आता तुम्ही जर स्कूलमध्ये जात असेल, साधारणतः तुमच्या घरापासून तर 1 किलोमीटर अंतरावर असणारे तुमचे मित्राचे घर किंवा तुमचे घर किंवा बगीचा, दुकान, शाळा इत्यादी ठिकाण आपण एक असं एक्सपेरिमेंट म्हणून निवडायचं आहे की तुम्ही किती किलोमीटर चालू शकता वगैरे. निवडलेल्या ठिकाणापर्यंत समजा तुम्ही पहिल्या दिवशी चालत जा, तर तुम्ही स्कूलमध्ये जात आहे पहिल्या दिवशी, तर पहिल्या दिवशी तुम्ही स्कूलमध्ये जात असताना पायी चालत जा. सेकंड डेला तुम्ही समजा बायसिकलवर जा आणि थर्ड डेला तुम्ही ऑटोमोबाईल किंवा स्वयंचलित वाहनाने तुम्ही थर्ड डेला स्कूलमध्ये जा. तर मग तुमच्या असे लक्षात येईल की तुमचे शाळेचे जे दप्तर आहे ते नेहमी तुम्ही काय करायचं आहे, सोबत ठेवायचं आहे, जे तुमची स्कूल बॅग आहे ती. आणि तिन्ही प्रवासासाठी तुम्ही एकच जे मार्ग आहे, म्हणजे ज्या मार्गाने तुमचं स्कूल येते त्याच मार्गाने तिन्ही दिवस त्याच मार्गाने तुम्हाला स्कूलमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की तिन्ही दिवशी लागलेला तुम्हाला किती वेळ लागला आणि कोणत्या प्रवासात तुम्हाला म्हणजे बायसिकलनी, पायी चालण्यानी आणि जो कार आहे ऑटोमोबाईल कार, तर त्यानी सर्वात जास्त व सर्वात कमी वेळ कोणत्या प्रवासात तुम्हाला लागला किंवा कोणत्या प्रवासात तुम्हाला स्वतः साहित्य वाहून न्यावे लागले. म्हणजे जे तुमच्याकडे साहित्य आहे, तुमच्याकडे ज्या काही थिंग्स आहे, वस्तू आहे, त्या तुम्हाला स्वतः न्याव्या लागल्या किंवा जो कोणता प्रवास आहे तो तुम्हाला कम्फर्टेबल वाटला आणि कोणत्या जर्नीमध्ये तुम्हाला जे फ्युएल्स आहे मीन्स इंधन आहे त्याचा वापर करावा लागला. आणि धूर, जसं आता स्मोक अँड नॉईज आहे, स्मोक मीन्स धूर आणि नॉईज मीन्स आवाज, तर यांचा त्रास तुम्हाला कोणत्या जर्नीमध्ये जास्त जाणवला, यासारखे प्रश्न तुम्हाला त्यामधून तुम्हाला सॉल्व करता येईल किंवा तुम्हाला तुम्हाला जे हे प्रश्न पडेल आणि तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ट्रान्सपोर्टनी आपण लवकर पोचलो, कोणत्या स्पोर्टनी आपण जास्त वेळ लागला आपल्याला आणि कोणती जर्नी आपल्याला, कोणत्या ट्रान्सपोर्टमधून जर्नी आपल्याला कम्फर्टेबल वाटली, या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्यामधून मिळेल. फ्रॉम युअर आन्सर you will see that walking takes the most time and you have to put in labor to carry your own things. Using a vehicle saves time and efforts. तर बघा आता जसं आता आपण वर जे पिक्चर्स बघितले आहे, तर तुमचे पिक्चर्स बघून असे लक्षात आलेच असेल की आपण जेव्हा पायी चालतो तर ते पायी चालताना आपल्याला जास्त वेळ लागतो आणि जे आपण थिंग्स घेतलेल्या, ज्या काही वस्तू आपल्या घेतल्या आहे, तर त्या वस्तू नेण्यासाठी आपल्याला जास्त काय करावं लागते, लेबर मीन्स श्रम करावे लागतात. आणि वाहनांचा, आपण व्हेकल्सचा वापर केल्यामुळे वेळेची आणि श्रमाची जी बचत आहे ती बचत होते. You must have also realized that we need to use fuel in automobiles. आणि त्याचबरोबर आपल्या हेही लक्षात आले आहे की जे आपण स्वयंचलित म्हणजे ऑटोमोबाईल म्हणजे आपली जी कार आहे जी स्वयंचलित आहे, तर स्वयंचलित वाहनासाठी सुद्धा इंधनाचा वापर करावा लागतो. This causes air and noise pollution. It means that different modes of transport have different advantages and disadvantages. तर बघा आपल्याला या वाहतूक साधनामुळे हवेचे आणि आवाजाचे प्रदूषणसुद्धा होते आणि म्हणजेच वाहतुकीचे जे चांगले ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस, म्हणजे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम आपल्याला दिसत असतात. In today's high-speed world, we have to depend on several modes of travel and transportation.
ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. तर आजचे जे गतिमान युग आहे त्या गतिमान युगात प्रवास आणि जे साहित्य आहे, जे थिंग्स आहे आपण घेत असतो, त्या थिंग्सची ने-आण करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या, विविध ट्रान्सपोर्टच्या साधनावर आपल्याला अवलंबून राहावे लागते. मॉडर्न मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट हॅव मेनी ॲडव्हान्टेजेस. तर आताचे जे वाहतूक आहे तर त्या वाहतुकीचे अनेक फायदे आहे. ॲडव्हान्टेजेस मीन्स फायदे. तर बघा कोणते फायदे आहे. वर्क गेट डन सूनर, म्हणजे जे कामे आपण करतो ती कामे काय होते, जलद गतीने होते, म्हणजे लवकर होते. टाईम अँड इफोर्ट आर सेव्ड, त्यामुळे आपले जे टाईम आहे, वेळ लागतो, व श्रम जे आहे आपले इफोर्ट्स ते काय होतात, वेळ आणि श्रमाची काय होते, बचत होते, सेव्ह होते ते. ट्रेड इज फॅसिलिटेड, म्हणजे जे आपण ट्रेड मीन्स व्यापार करतो तो व्यापार वाढीत आपल्याला चालना मिळते. डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर नाऊ कनेक्टेड ड्यू टू ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, आणि त्यामुळे जगातील जे विविध प्रदेश आहेत त्या विविध प्रदेश वाहतुकीच्या सोयीमुळे एकमेकांशी सुद्धा जॉईन केलेले आहेत. द ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इव्हन ऑन अ ग्लोबल लेवल हॅज बिकम सिम्पल अँड इझी. तर त्यामुळे जागतिक स्तरावर देखील वस्तूंची जी वाहतूक करतो, ट्रान्सपोर्ट करतो, ती सहज आणि सिंपल झाली आहे. ॲज सो मेनी थिंग्स आर इझिली अवेलेबल, द लाईफस्टाईल ऑफ पीपल हॅज इम्प्रूव्ह, आणि त्यामुळे ज्या विविध थिंग्स आहे, वस्तू आहे, त्या वस्तू सहज उपलब्ध होऊन आपले जीवन किंवा लोकांचे जे जीवनमान आहे ते सुधारलेले आहे. द फॅसिलिटीज ऑफ टुरिझम, हेल्थ, एज्युकेशन एक्सेट्रा हॅव बिकम स्पीडर. तर पर्यटन, आता फॅसिलिटीज म्हणजे टुरिझम मीन्स पर्यटन, हेल्थ मीन्स आरोग्य, एज्युकेशन मीन्स शिक्षण, तर इत्यादी ज्या सुविधा आहेत त्या गतिमान झालेल्या आहे. स्पीडर म्हणजे लवकर पद्धतीने आपल्याला त्याच्या सुविधा मिळत असतात. ड्यू टू द व्हेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द वर्ल्ड हॅज कम क्लोजर, आणि त्यामुळे या विविध प्रकारच्या वाहतुकीमुळे, वाहतुकीच्या सोयीमुळे जे जग आहे, वर्ल्ड आहे, ते जवळ आलेलं आहे, एकदम क्लोज झालेलं आहे. तर आता तुमच्या लक्षात येईल की जे आपण वाहतूक करतो त्या वाहतुकीचे जे ॲडव्हान्टेजेस आहे, फायदे आहे, ते तुम्हाला आता यावरून लक्षात येईल. तर एक्सरसाइज बघूया आपण. या ज्या पार्टवर आधारित एक्सरसाइज आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट 5 सेंटेन्सेस ऑन हाऊ यू हॅव बेनिफिटेड फ्रॉम ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. तर ट्रान्सपोर्ट वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला जो फायदा आहे, ॲडव्हान्टेजेस आहे, यावर तुम्हाला काय करायचे, 5 सेंटेन्स राईट डाऊन करायचे आहे. तर बघा, फर्स्ट, आय कॅन रेग्युलरली गो टू स्कूल बाय बस. मी दररोज शाळेत जातो ते कशाने, बसने जातो. सेकंड आहे, आय कॅन राईड टू प्ले ग्राउंड ऑन माय बायसिकल अँड कॅन प्ले एव्हरी डे. आणि मी जे प्लेग्राऊंड आहे त्या प्लेग्राऊंडवर मी बायसिकलनी काय करतो, रायडिंग करतो, आणि ते पण मी कधी करतो, दररोज करतो, एव्हरी डेला. 3, आय कॅन गो टू द पब्लिक लायब्ररी बाय बस अँड कॅन रीड मेनी रेफरन्स बुक. आणि मी पब्लिक लायब्ररीमध्ये जातो बसनी, आणि तेथे मी नित्यनेमाने काय करत असतो, वेगवेगळी जी बुक्स आहे ती मी रीड करतो. 4 नंबर आहे, पेशंट्स फ्रॉम माय लोकॅलिटी कॅन गो टू द म्युनिसिपल हॉस्पिटल बाय ॲम्ब्युलन्स. आणि माझ्या लोकॅलिटीमध्ये, माझ्या स्थानिक प्रवासातील माझ्या लोकॅलिटीमधील जे पेशंट आहे ते जे पेशंट आहे ते म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये जातात ॲम्ब्युलन्सने. 5 नंबरचा सेंटेन्स आहे, आय कॅन गो टू माय नेटिव्ह प्लेस बाय ट्रेन अँड एन्जॉय माय वॅकेशन्स. तर माझे जे नेटिव्ह प्लेस आहे, माझी जे जवळचे ठिकाण आहे, जे आपण गावाला जातो, जे गाव आहे त्या गावाला मी कशाने जातो, ट्रेननी जातो, आणि मी तिथे खूप एन्जॉय करतो वॅकेशन. तर हे जे ॲन्सर आहे, 5 सेंटेन्स लिहिलेले आहे आपण, ते 5 सेंटेन्स तुम्हाला असेच लिहायचे आहे नोटबुकमध्ये. 1 टाईम लिहिल्यानंतर 3 टाईम परत लिहायचे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, लिस्ट 4 अदर फॅसिलिटीज दॅट हॅव
become available in the local area due to transport facilities. तर या म्हणजे वाहतुकीच्या सोयीमुळे आपला जो परिसर आहे त्या परिसरात उपलब्ध झालेल्या ज्या सुविधा आहे, ज्या फॅसिलिटीज आहे, त्या फॅसिलिटीज लिहायच्या आहे. 4 फॅसिलिटीज लिहायच्या. तर बघा त्याचा आन्सर आहे. फर्स्ट आहे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज हॅव सपोर्टेड द ग्रोथ ऑफ व्हेजिटेबल मार्केट अँड हॅव सपोर्टेड सर्व्हिसेस ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. तर आपल्याला जे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज दिली आहे ती कशाला सपोर्ट करते? जे व्हेजिटेबल मार्केट आहे ते ग्रोथ करण्यात करते आणि जे सर्व्हिस ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार आणि कॉमर्स आहे ते सपोर्ट करण्यासाठी, ते सर्व्हिस करण्यासाठी काय करत असते? ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज सपोर्ट करते. सेकंड आहे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज हॅव मेड इट पॉसिबल फॉर द टुरिस्ट टू विजिट टुरिस्ट प्लेस अँड हॅव सपोर्टेड द अवेलेबिलिटी ऑफ अदर सर्व्हिसेस लाईक रेस्टॉरंट, लॉगिंग. तर ही जी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहे ती काय करते? ती काय पॉसिबल करते? जे टुरिझम असतात, टुरिस्ट असतात, जे वेगवेगळे ठिकाण पाहायला येत असतात, व्हिजिट देत असतात, ते टुरिस्ट प्लेस काय करत असतात? तिथे जाण्यासाठी पॉसिबल असं फॅसिलिटीज उपलब्ध करून देत असते. आणि त्याचप्रमाणे जी ॲबिलिटी तिथे उपलब्ध पाहिजे, जसं अदर सर्व्हिस आहे तिथे, जसं रेस्टॉरंट, लॉगिंग यासारखी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीजसुद्धा उपलब्ध करून देत असते. थर्ड आहे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज हॅव मेड इट पॉसिबल टू स्टुडंट to go to school, colleges and have helped the services like book shops, stationery shop to grow. आणि त्याचप्रमाणे जी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहे ती जे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना लागणारे जे बुक्स आहे, बुक शॉप्स आहे, स्टेशनरी आहे किंवा त्यांना अदर काही जर थिंग्स लागल्या तर त्यासाठी विद्यार्थ्यांना इकडे तिकडे न करता त्याचीसुद्धा ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेली आहे. 4 नंबर आहे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज हॅव सपोर्टेड अदर सर्व्हिसेस लाईक बँक्स, हॉस्पिटल्स, थिएटर्स, लायब्ररीज एक्सेट्रा टू ग्रो. आणि त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज ही आणखी ज्या काही सर्व्हिस आहे, ज्याप्रमाणे बँक आहे, हॉस्पिटल आहे, थिएटर आहे, मोठे मोठे लायब्ररीज आहे, तर इथे सुद्धा त्यांची वाढ होण्यासाठी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज ही सपोर्ट करीत असते. अशा प्रकारे आपण हे 4 ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीजचे काय बघितलेले आहे, जे आपल्या एरियामध्ये ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याचे 4 आपण फायदे बघितलेले आहे. तर अशा प्रकारे हा सुद्धा आन्सर तुम्हाला 2 टाइम्स राईट डाऊन करायचा आहे.